नमस्कार. आज आपण घरगुती वायरिंगमध्ये इन्व्हर्टर कसा बसवायचा हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहेच की इन्व्हर्टरचा मुख्य उपयोग म्हणजे जेव्हा मेन सप्लाय बंद होतो तेव्हा आपल्या घरातल्या लाईट आणि पंख्यांसारख्या महत्त्वाच्या उपकरणांना वीज पुरवठा चालू ठेवणे. तर आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सगळे महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. म्हणजे इन्स्टॉलेशनचा उद्देश काय, काम सुरू करण्याआधी काय तपासायला हवं, बॅटरी आणि इन्व्हर्टरची जोडणी, लोड कनेक्शन, हे सगळं काम कसं करतं, आणि शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची चेकलिस्ट. चला तर मग सुरुवात करूया. हे सत्र संपल्यानंतर इन्स्टॉलेशनमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते, उपकरणं कुठे आणि कशी ठेवायची, त्यांची जोडणी कशी करायची आणि ही संपूर्ण सिस्टम नक्की कशी चालते हे आपल्याला अगदी स्पष्टपणे समजलेलं असेल. आता आपण वळूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, इन्स्टॉलेशन पूर्वीची तपासणी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही काम यशस्वी करायचं असेल तर त्याची पूर्वतयारी हीच यशाची पहिली पायरी असते. बरं, एक प्रश्न विचारतो. बऱ्याचदा असं होतं की नवीन इन्व्हर्टर बसवल्यावर तो नीट काम करत नाही किंवा लगेचच खराब होतो. यामागचं मुख्य कारण काय असेल असं वाटतं? इन्व्हर्टरमध्येच काहीतरी गडबड असते का? तर याचं उत्तर आहे, बहुतेक प्रकरणांमध्ये दोष इन्व्हर्टरचा नसतो, तर तो चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे म्हणजे इम्प्रॉपर इन्स्टॉलेशनमुळे झालेला असतो. यावरून टेक्निशियनचं काम किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आता इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनमधला एक आकडा जो आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे 80%. यालाच आपण 80% रूल किंवा 80%चा नियम म्हणतो. याचा अर्थ अगदी सोपा आहे. इन्व्हर्टरची जेवढी क्षमता आहे त्याच्या 80%पेक्षा जास्त लोड त्यावर कधीही कनेक्ट करू नये. हा लोड मॅनेजमेंटचा एक मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. आणि समजा आपण हा नियम पाळला नाही तर काय होतं? जर लोड 80%च्या पुढे गेला तर इन्व्हर्टरमधलं ओव्हरलोड प्रोटेक्शन सुरू होतं आणि ते आउटपुट सप्लाय बंद करून टाकतं. मग आपल्याला लोड कमी करून इन्व्हर्टर हापाने रिसेट करावा लागतो. आणि विचार करा, जर इन्व्हर्टरमध्ये हे प्रोटेक्शन नसेल तर तो कायमचा खराब होण्याची शक्यता असते. चला, थिअरी बरीच झाली. आता आपण प्रत्यक्ष कामाला लागूया. बॅटरी आणि इन्व्हर्टर कुठे ठेवायचा आणि त्यांची जोडणी कशी करायची हे आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. उपकरणं ठेवण्याची जागा खूप विचारपूर्वक निवडायला हवी. इन्व्हर्टर शक्यतो एनर्जी मीटर आणि आपल्या मेन स्विचच्या म्हणजे ICDP स्विचच्या जवळ असावा. बॅटरी तर इन्व्हर्टरच्या अगदी जवळ ठेवावी, म्हणजे वायरची लांबी कमी राहते आणि करंट लॉस होत नाही. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, इन्स्टॉलेशन सुरू करण्याआधी बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली आहे याची खात्री नक्की करून घ्या. आता बॅटरी कनेक्शनच्या 4 सोप्या स्टेप्स पाहू. पहिली स्टेप, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे अधिक प्लस चिन्ह असलेला लाल वायरने इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडा. दुसरी स्टेप, नेगेटिव्ह टर्मिनल म्हणजे वजा मायनस चिन्ह असलेला काळ्या किंवा निळ्या वायरने इन्व्हर्टरच्या नेगेटिव्ह टर्मिनलला जोडा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यासाठी फक्त स्पेशल ऑटो वायर्स वापरायच्या, आपल्या घरातल्या साध्या वायरिंगच्या तारा अजिबात वापरायच्या नाहीत. आणि चौथी स्टेप, कनेक्शन पक्क झाल्यावर टर्मिनल्सवर गंज चढू नये म्हणून ग्रीस किंवा वॅसलिन लावायला विसरू नका. उत्तम. आता बॅटरी आणि इन्व्हर्टरचे जोडले गेले. आता पुढचा टप्पा म्हणजे इन्व्हर्टरच्या आउटपुटमधनं आपल्या घरातल्या उपकरणांना म्हणजेच लोडला कसं जोडायचं ते पाहूया. आता एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आपण समजून घेणार आहोत. ती आहे कॉमन न्यूट्रल. याचा अर्थ काय? तर आपल्या घरात येणारा मेन सप्लाय आणि इन्व्हर्टरचा आउटपुट या दोन्हींसाठी न्यूट्रलची वायर एकच असते, म्हणजे कॉमन. त्यामुळे आपल्याला फक्त फेज वायरच स्विच करावी लागते. यामुळे आपलं वायरिंगचं काम खूपच सोपं होऊन जातं. लोड जोडण्याची प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. 1. इन्व्हर्टरच्या मागच्या बाजूला असलेल्या आउटपुट सॉकेटमधून फेज वायर घ्या. 2. यासाठी शक्यतो 1 स्क्वेअर ची मल्टी स्ट्रँड फ्लेक्सिबल कॉपर केबल वापरा. आणि 3. ही फेज वायर आपल्याला ज्या उपकरणांना बॅकअप द्यायचा आहे म्हणजे एखादा बल्ब किंवा पंखा त्यांच्या स्विचबोर्डपर्यंत घेऊन जा आणि तिथे व्यवस्थित जोडा. इथे एका उदाहरणाने हे जास्त चांगलं समजेल. बघा, या टेबलमध्ये आपण काय केलंय? बेडरूममधला बल्ब, लिव्हिंग रूममधला पंखा आणि एक 2 पिन सॉकेट्स आपण इन्व्हर्टरच्या बॅकअपवर चालवणार आहोत. आणि ट्यूबलाईट किंवा 3 पिन पॉवर सॉकेटसारखी जास्त लोडची उपकरणं थेट मेन सप्लायवर चालू राहतील. चला, आपलं इन्स्टॉलेशन आता पूर्ण झालं आहे. तर मग ही संपूर्ण सिस्टीम प्रत्यक्षामध्ये काम कशी करते ते बघूया. बघा, जेव्हा मेन सप्लाय चालू असतो तेव्हा इन्व्हर्टरला जोडलेली आणि न जोडलेली अशी सगळीच उपकरणं मेन सप्लायवर चालतात.
आणि याच वेळेला इन्व्हर्टर हळूहळू बॅटरी चार्ज करत असतो. पण ज्या क्षणी वीज जाते तेव्हा मेन सप्लायवरची उपकरणं बंद पडतात. पण इन्व्हर्टरला जोडलेली उपकरणं मात्र एका क्षणात आपोआप इन्व्हर्टरच्या पॉवरवर शिफ्ट होतात आणि चालूच राहतात. आणि जेव्हा वीज परत येते तेव्हा इन्व्हर्टर पुन्हा एकदा तेवढ्याच हुशारीने लोडला मेन सप्लायवर टाकतो आणि बॅटरी चार्जिंगचं आपलं काम पुन्हा सुरू करतो. हे सगळं पूर्णपणे ऑटोमॅटिक होतं. तर हे सत्र संपवण्याआधी आपण इन्व्हर्टर इन्स्टॉलेशनचे 3 सुवर्ण नियम म्हणजे 3 गोल्डन रूल्स पुन्हा एकदा आठवूया. हे नियम पाळले तरच आपलं इन्स्टॉलेशन सुरक्षित आणि जास्त काळ टिकणारं होईल. तर या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. योग्य वायरिंग, विशेष करून कॉमन न्यूट्रलचा नियम कधीही विसरू नका. 2. योग्य लोड म्हणजे 80% नियम काटेकोरपणे पाळा. आणि 3. योग्य बॅटरी कनेक्शन म्हणजेच योग्य प्रकारच्याच वायर्स वापरा आणि टर्मिनल्सचं गंजण्यापासून संरक्षण करा. ठीक आहे, आता एका इन्व्हर्टरचं सेटअप कसं करायचं हे तर आपल्याला स्पष्ट झालं. आता थोडा विचार करा. जर एखाद्या मोठ्या ठिकाणी जिथे अनेक सर्किट्स आहेत तिथे इन्स्टॉलेशन करायचं असेल तर हीच तत्त्व आपण तिथे कशी लागू करू शकतो?